ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 5 दिवसांच्या जपानच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्याच्या वेळेला त्यांचं खास मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत झालं। यावेळेला त्यांनी जपानमध्ये राहणाऱ्या मराठी भाषिकांसोबत संवादही साधला। यानंतर फडणवीसांनी जपानमध्ये बुलेट ट्रेननं प्रवासही केला। यावेळी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचा साधेपणा दिसून आलेला आहे। फडणवीसांनी यावेळेला स्वतःच्या प्रवासासाठी लागणाऱ्या बॅग्स आणि इतर साहित्य हे स्वतः उचलून ट्रेनमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या या दौऱ्यात त्यांच्या वागण्यातल्या साधेपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा दिसला। देवेंद्र फडणवीस यांचं मराठमोळ्या पद्धतीनं खास स्वागत जपानमध्ये झालं। जपानमधल्या मराठी भाषिकांसोबत त्यांनी संवादही साधला। यानंतर त्यांनी जपानमध्ये बुलेट ट्रेननं सुद्धा प्रवास केला आणि यावेळेला त्यांचा साधेपणा देखील दिसून आलाय। फडणवीसांनी यावेळेला स्वतःच्या प्रवासासाठी लागणाऱ्या बॅग्स आणि इतर जे साहित्य आहे हे स्वतः उचलून ट्रेनमध्ये प्रवेश केला। असं वाटतंय की मी मुंबई किंवा पुण्यातच उतरलेलो आहे। नरिटाला उतरल्याची जाणीव मला होत नाही तुमच्यामुळे, म्हणून मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि